सर्व महाराष्ट्राचे प्रश्न विधिमंडळात मांडता यावे यासाठी सुरुवातीला मागणी तर 3 आठवड्याची केली, परंतु आपण बघताय की महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, मुंबई महानगरपालिका या सगळ्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारने 1 आठवड्याचंच अधिवेशन घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि 1 आठवड्यामध्ये अधिवेशनात फार काय प्रश्न मार्गी लागतील असं काही वाटत नाहीये। परंतु ज्या विदर्भासाठी हे अधिवेशन विदर्भामध्ये घेतलं जातं, किमान विदर्भाचे प्रश्न तरी प्राधान्याने मांडले जावेत आणि विदर्भातल्या लोकांना काहीतरी या अधिवेशनातनं मिळावं अशी माफक अपेक्षा आम्ही आज केलेली आहे। त्याचबरोबर 1च आठवडा अधिवेशन असल्यामुळे मी विनंती केली की जी काय आश्वासनं सरकार देते, जी काय आश्वासनं मंत्री देतात, ही काय मंत्री पूर्ण करत नाहीत। म्हणजे केवळ आश्वासनं देण्यासाठी अधिवेशन असू नये, तर जी काय आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करावीत। कारण आश्वासन समितीकडे देखील कित्येक विषय असे आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला उत्तरं येत आहेत की कुठलंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही। म्हणजे केवळ थापा मारण्यासाठी किंवा आश्वासन देण्यासाठी अधिवेशन असू नये, या अधिवेशनामध्ये काहीतरी फलश्रुती व्हावी, लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडावं अशी साधारण अपेक्षा सरकारकडनं आहे आणि ती अपेक्षा आम्ही आज कामकाज समितीमध्ये व्यक्त केलेली आहे। हेही अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय होणार की दोन्ही सभागृहाकडे विरोधी पक्ष नेते नाहीये, कधी ती नेमणूक करेल त्याबाबत तुम्ही काय चर्चा केली? आम्ही आता मी आणि सतेज पाटील यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि विरोधी पक्ष नेते पद विधान परिषदेचं आणि विधानसभेचं दोघांचंही या अधिवेशनात जाहीर करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे। मागच्या अधिवेशनातच म्हणजे सुरुवातीला सरकार ज्या वेळेला आलं त्यावेळेला खालच्या विधानसभेच्या वतीने आम्ही विरोधी पक्षनेत्याचं नाव शिवसेनेचं दिलेलं होतं, काँग्रेस पक्षाच्या वतीने विधान परिषदेमध्ये नाव दिलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने सभापतींच्या माध्यमातून या अधिवेशनाच्या सुरुवातीच्याच दिवशी, पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर करून मला असं वाटतं की कुठल्याही सभागृहात विरोधी पक्ष नेता नसणं हे संविधानाला काही शोभणारं नाही आहे आणि त्यामुळे ही दोन्ही नावं त्यांनी जाहीर करावीत आणि विरोधी पक्ष नेत्यासकट हे अधिवेशन व्हावं। कारण एवढं मोठं बलाढ्य संख्याबळ त्यांच्याकडे आहे। एक विरोधी पक्ष नेता दिल्यामुळे त्यांच्या संख्याबळावर काय परिणाम होणार नाहीये, त्यामुळे सरकारने या गोष्टीची काळजी घ्यावी। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही सकारात्मक विचार करतोय। आता सकारात्मक विचार पहिल्या दिवशी कळेल आम्हाला। महाराष्ट्रात एवढं मोठं शेतीचं नुकसान झालेलं होतं आणि काल संसदेत उत्तर आलं की महाराष्ट्राचा प्रश्न जो आहे तो परिस्थिती आलेला नाही। मुख्यमंत्र्यांनी निकालाचा प्रस्ताव टाकला असेल ती संगती आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे अजूनही मदत आलेली नाही। या सरकारकडनं आता फार काय अपेक्षा राहिली आहे असं नाहीये, हे फक्त टोलवाटोलवी करतायत आणि आपण बघताय की काल जो पैशाचा चिखल किंवा पाऊस जो काही या निवडणुकीत झाला आहे, आता एक नवीन तंत्रच त्यांना सापडलेलं आहे की पैसे वाटा आणि निवडणुका जिंका, मतं मागा आणि त्यांना माहिती आहे की कामं केली नाहीत आणि निवडणुकीच्या वेळेला पैसे वाटले तरी ते जिंकतायत, हे सूत्र त्यांना सापडलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की ते आता लोकांना फार काय मोजत नाहीये। तर मंत्रालयामध्ये अनेक आपण पाहतोय की फाईल गहाळ होण्याच्या अनेक प्रकरण समोर आली होती। महात्मा फुले चित्रपटाची फाईल पुन्हा एकदा गहाळ झाली, त्यामध्ये अनेक घोटाळे आपल्याला पाहायला मिळत होते, गुन्हा दाखल झाला दिसत। या प्रशासनावरती आता सरकारचा अंकुश आहे असं आम्हाला वाटत नाहीये। नाही, आता विषय असा आहे की एखाद्या आंदोलनामध्ये शिवसेना स्टाईलने काम करू शकते, परंतु पैसे वाटण्याच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना येऊ शकत नाही। सध्या ज्या पद्धतीनं राज्याचे प्रश्नाचा डोंगर आहे, आज